यंदा 27 ऑगस्ट 2025 वार बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. भाव तेथे देव हे तत्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करताना अंतःकरणात भाव नसेल तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशांची पूजा करताना प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे या भावानेच उपचार करावेत. गणपतींची पार्थिव मूर्ती घरी आणल्यानंतर ती मूर्ती स्वरूपच असते, पण त्या मूर्तीमध्ये जर आपल्याला प्राण ओतायचे असतील तर काही स्तोत्रमंत्राचं पठण करायचं असतं. त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा कोणत्या स्तोत्रमंत्रासहित करावी यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यंदा 27 ऑगस्ट 2025 वार बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. भाव तेथे देव हे तत्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करताना अंतःकरणात भाव नसेल तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशांची पूजा करताना प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे या भावानेच उपचार करावेत. गणपतींची पार्थिव मूर्ती घरी आणल्यानंतर ती मूर्ती स्वरूपच असते, पण त्या मूर्तीमध्ये जर आपल्याला प्राण ओतायचे असतील तर काही स्तोत्रमंत्राचं पठण करायचं असतं. त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा कोणत्या स्तोत्रमंत्रासहित करावी यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता.